आपल्या सगळ्यांना ही बोरिक ॲसिड पावडर माहितीच आहे आणि सगळ्यांनी याचा वापरसुद्धा केलेला आहे. बरेच जण उन्हाळ्यात धान्यांमध्ये टाकण्यासाठी ही बोरिक ॲसिड वापरतात. धान्यांमध्ये कीड लागू नये, तसेच धान्यांना सोंडकिडे होऊ नये व धान्य वर्षभर टिकावे म्हणून या बोरिक ॲसिडचा वापर आपण बरेच जण करतो. धान्यामध्ये जवळजवळ सगळेच जण बोरिक ॲसिड पावडर टाकतात, पण याचं प्रमाण किती टाकायचं हे बरेच जणांना माहीत नसतं. तर आज आपण हेच बघूया की बोरिक ॲसिडचं प्रमाण नेमकं धान्यामध्ये किती टाकायचं. 1 किलोप्रमाणे आपण बघू. जर समजा 1 किलो धान्य असेल तर 1 ग्राम पावडर असं प्रमाण घ्यायचं. म्हणजे समजा जर तुमचं धान्य 50 किलो असेल तर 50 किलोला 50 ग्रामचं पॅकेट, हे 50 किलोला 50 ग्रामचं पॅकेट येतं. हे 50 ग्रामचं पॅकेट 50 किलोला पूर्ण टाकायचं. जर धान्य 100 किलो असेल तर 100 किलोला 100 ग्रामचं पॅकेट येतं, ते पूर्ण टाकायचं. अशा प्रमाणात जर तुम्ही बोरिक ॲसिड पावडर वापरली तर ना धान्यामध्ये जास्त पावडर होईल ना कमी होईल आणि त्याचा फायदासुद्धा चांगला होईल. ही रील अशा महिलांना नक्की शेअर करा ज्या महिला उन्हाळ्यात धान्य वाळवून पावडर लावून ठेवतात.